भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या आणि सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन प्रकल्पाला अधिकृत मंजुरी दिली असून या महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने उचललेले हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. मात्र भारताच्या या घोषणेमुळे जागतिक स्तरावर एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणाऱ्या जर्मनीनेच आता या तंत्रज्ञानाबाबत सावध भूमिका घेतली आहे. जर्मनीमध्ये या गाड्या आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर जपानमध्ये प्रयोगांना अपेक्षित यश मिळालेलं नाही आणि चीनमध्ये केवळ चाचण्या सुरू आहेत. अशा परिस्थितीत जर्मनीचा हा कडू अनुभव डोळ्यासमोर असतानाही भारत या हायड्रोजन ट्रेनला मंजुरी का देत आहे, त्यामागचं नेमकं कारण काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. देशातील रेल्वे सेवा अत्याधुनिक, सुरक्षित आणि वेगवान असावी यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन नेहमीच नवनवीन आणि धाडसी प्रयोग करत असतं. कारण रेल्वे प्रशासनाचा प्रवास सुकर व्हावा आणि रेल्वेचा वेग कसा वाढेल याकडे रेल्वे मंत्रालयाचे नेहमीच कटाक्षाने लक्ष असतं. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता सर्व भारतीयांसाठी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे वर्ष 2026 हे आपल्या देशासाठी आणि विशेषतः भारतीय रेल्वेसाठी एका मोठ्या तंत्रज्ञान क्रांतीचं वर्ष ठरत आहे. 2023 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ज्या हायड्रोजन ट्रेनची घोषणा केली होती ती आता प्रत्यक्षात पूर्ण झाली असून भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजेच पाण्यावर चालणारी ट्रेन पूर्णपणे तयार झाली आहे आणि ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी देखील सज्ज आहे. हायड्रोजन कार नंतर आता थेट हायड्रोजन ट्रेन रेल्वेच्या इतिहासात दाखल होणं हा आपल्या सर्वांसाठीच अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. म्हणूनच 26 जानेवारी 2026 हा दिवस भारतीयांसाठी खरोखरच ऐतिहासिक ठरला. कारण याच दिवशी या ट्रेनची पहिली अधिकृत चाचणी सुरू झाली आणि भारताने जगाला आपली ग्रीन एनर्जीची ताकद दाखवून दिली. ही ट्रेन भारताच्या मेक इन इंडिया आणि ग्रीन इंडिया संकल्पनेचं जिवंत उदाहरण आहे. कारण हायड्रोजन ट्रेन ही संपूर्ण हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हायड्रोजन हे जगातलं सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित इंधन मानलं जातं. त्यामुळे ही ट्रेन पारंपरिक आणि प्रदूषण करणाऱ्या डिझेल गाड्यांना एक उत्तम पर्याय ठरत आहे. आता या ट्रेनच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर ट्रेनमध्ये बसवलेल्या यंत्रणेत हायड्रोजन वायू आणि हवेतील ऑक्सिजन एकत्र येतात, ज्यामुळे त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होते आणि याच विजेवर ट्रेनची मुख्य इलेक्ट्रिक मोटार चालवली जाते. आजपर्यंत आपण पाहिलेल्या डिझेल गाड्यांमुळे हवेचे प्रदूषण होत होते आणि इलेक्ट्रिक गाड्या वीज पुरवठ्यावर अवलंबून होत्या. पण हायड्रोजन ट्रेन हे भविष्यातील संपूर्ण स्वावलंबी इंधन आहे आणि या प्रक्रियेचा सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातून कार्बन डायऑक्साईड किंवा इतर कोणताही हानिकारक वायू उत्सर्जित होत नाही. तर ट्रेनच्या इंजिन मधून धुराऐवजी केवळ पाण्याचा अंश आणि वाफ बाहेर पडते. म्हणजेच ही ट्रेन चालवताना निसर्गाला कोणतीही हानी पोहोचत नाही आणि या पर्यावरण पूरक वैशिष्ट्यांसोबतच ही ट्रेन डिझेल गाड्यांपेक्षा खूपच कमी आवाज करते, ज्यामुळे प्रवाशांना अत्यंत शांत आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळतो. जरी हायड्रोजन ट्रेन धावत असलेल्या देशांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश झाला असला तरी या तंत्रज्ञानाच्या एका कटू आणि आर्थिक वास्तव्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण भारताच्या आधी जपान आणि जर्मनी सारख्या प्रगत देशांनी त्यात अब्जावधी रुपयांचे प्रयोग केले, पण प्रत्यक्षात संचलनात त्यांना अनेक तांत्रिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. जपानमध्ये 2022 मध्ये याच्या चाचण्या सुरू झाल्या होत्या, परंतु हायड्रोजन इंधनाचा पुरवठा, साठवणूक आणि तिथल्या हाय स्पीड रेल्वे नेटवर्क सोबत ताळमेळ बसवणं त्यांना कठीण गेलं, ज्यामुळे जपानला अपेक्षेपेक्षा यश मिळालं नाही. दुसरीकडे जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्याने 2018 मध्ये 14 हायड्रोजन गाड्यांसह जगातील पहिली पूर्ण रेल्वे सेवा सुरू केली होती. पण प्रत्यक्षात वाहतूक सुरू झाल्यानंतर या गाड्यांचा देखभाल खर्च अपेक्षेपेक्षा प्रचंड जास्त असल्याचं दिसून आलं. तसेच गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याने अखेर 2024 मध्ये जर्मनीने या हायड्रोजन ट्रेन्सचा वापर थांबवून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. बाकीच्या देशांचा हा नकारात्मक अनुभव समोर असतानाही भारतीय रेल्वेने खूप विचारपूर्वक आणि मोठ्या तांत्रिक तयारीने हे पाऊल टाकलं आहे. भारतात सुरू झालेली ही ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असणार असून पहिल्या टप्प्यात या ट्रेनची चाचणी करण्यासाठी हरियाणातील जिंद ते सोनीपत या 90 किलोमीटरच्या मार्गाची निवड करण्यात आली होती. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने भारतीय रेल्वेची संस्था RDSO आणि स्पॅनिश कंपनी ग्रीनेज यांनी एकत्र काम करून विकसित केली आहे, जी 2400 किलोवॅट एकूण क्षमतेसह ताशी 110 किलोमीटर वेगाने धावण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या ट्रेनमध्ये एकूण 8 प्रवासी कोच जोडण्यात आले असून ती एका वेळी तब्बल 2638 प्रवासी वाहतूक करू शकते. तसेच हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील वायू असल्यामुळे सुरक्षतेसाठी यात हायड्रोजन लिकेज डिटेक्टर
आणि फ्लेम डिटेक्टर सह विविध आधुनिक सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. कौतुकाची गोष्ट ही की जर्मनीने केलेल्या चुका टाळण्यासाठी भारताने इंधन बाहेरून आयात करण्याऐवजी हरियाणातील जिंद येथेच देशातील सर्वात मोठा हरित प्लांट उभारला आहे, जिथे इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियेद्वारे पाण्यातील हायड्रोजन वेगळा केला जातो आणि स्वतःचा प्लांट जागच्या जागी असल्यामुळे भारताला इंधनाचा खर्च नियंत्रित ठेवणे सोपे झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पावर भारतीय रेल्वेने सुमारे 120 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यात आपल्या मनात प्रश्न येईल की इतकी अत्याधुनिक आणि महागडी ट्रेन सर्वसामान्यांना परवडणार का? ते भारतीय रेल्वेने याचं अर्थकारण सामान्य प्रवाशांना डोळ्यासमोर ठेवून अतिशय हुशारीने तयार केले आहे. या ट्रेनचे प्रवासी भाडे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ते फक्त 5 ते 15 रुपयांच्या दरम्यान राहणार आहे. म्हणजेच विद्यार्थी, नोकरदार आणि दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही ट्रेन खरोखरच वरदान ठरेल. भारतीय रेल्वेने हायड्रोजन पॉवर हेरिटेज उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 35 हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यासाठी 2,800 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे. शेवटी प्रश्न उरतो की जर्मनीला जे जमलं नाही ते भारताला जमेल का? तर याचं उत्तर होय असू शकतं. कारण भारताने आपल्या मुख्य मार्गाचे विद्युतीकरण केलं असलं तरी कालका, शिमला किंवा माथेरानसारखे अनेक डोंगराळ आणि दुर्गम ऐतिहासिक वारसा मार्ग आहेत जिथे विजेच्या तारा टाकणं निसर्गाच्या दृष्टीनं शक्य नाही. अशा ठिकाणी डिझेल इंधनवर बंदी करण्यासाठी हायड्रोजन ट्रेन चालवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भारत सरकार सध्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानावर खूप मोठी गुंतवणूक करत असल्याने भविष्यात जसा याचा उत्पन्न खर्च कमी होईल तसे हे संपूर्ण अर्थकारण भारताच्या फायद्यासाठी ठरेल. आणि हरियाणातील हा प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण देशात हायड्रोजन ट्रेनचे एक नवीन युग सुरू होईल. तुम्हाला काय वाटतं, भारतीय रेल्वेचा हा प्रयोग यशस्वी ठरेल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.